मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै रोजी नागपूरच्या रामनगर येथे भव्य श्री लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे। मुख्यमंत्री यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हा महायज्ञ आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत महायज्ञ, त्यानंतर महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून 5 ते 7 हजार भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। सामाजिक समरसता आणि लोककल्याणाचा संदेश देणाऱ्या या धार्मिक उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री, नागपूरचा गौरव माननीय देवेंद्र फडणवीस यांचा 56वा वाढदिवस 22 तारखेला होत आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे की या महाराष्ट्रासाठी अविरत झटणारा नेता म्हणून माननीय देवेंद्रजींची ओळख आहे आणि त्यामुळे देवेंद्रजींचा वाढदिवस देवेंद्रजी नेहमी साधेपणाने साजरा करतात। वर्तमानपत्रात जाहिराती नको, माझे होर्डिंग्ज लावू नका असं त्यांचं स्पष्ट आव्हान असतं, परंतु सामाजिक काही ना काही प्रकल्प करावे, कार्यक्रम करावे अशा पद्धतीचं त्यांचं आव्हान नेहमीच असतं आणि त्या आव्हानाला अनुसरून आम्ही सर्व मित्रमंडळींनी यावेळेला असं ठरवलेलं आहे की माननीय देवेंद्रजींचं कुलदैवत आहे लक्ष्मी नृसिंह, या लक्ष्मी नृसिंहचा मोठा महायज्ञ हे करावं। लक्ष्मी नृसिंह महाराष्ट्रातल्या अत्यंत कमी परिवारांचं कुलदैवत आहे, त्यातलं एक देवेंद्र फडणवीसांचं कुलदैवत ते आहे आणि त्यामुळे या ठिकाणी लक्ष्मी नृसिंहचा महायज्ञ करावा। मग महायज्ञामध्ये नुसता महायज्ञ करायचा कसा, तर देवेंद्रजी 56 वर्षाचे होत आहे आणि 56 वर्षाचे होत असताना मग 56 वेगवेगळ्या समाजाच्या प्रतिनिधींना घेऊन हा महायज्ञ करायचा असं आम्ही निश्चित केलं। कारण देवेंद्रजी सर्व समाजांना घेऊन, सर्व समाजातील सर्व घटकांना घेऊन चालत असतात आणि त्यामुळे या शहरातले सर्व समाजांचे प्रतिष्ठित नागरिक जे आहे ते या महायज्ञाला यजमान म्हणून बसणार आहे। आम्ही अनेकांना निमंत्रणं दिलेले आहे, मग त्याच्यामध्ये आपल्या नागपूरचे राजे सन्माननीय मुदूजी भोसले असतील, गोंडराजे बुलंदशाह यांचे वंशज वीरेंद्र शाह असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी मला अत्यंत सांगायला आनंद होतो की आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सकाळी 8:15 वाजता या ठिकाणी यज्ञाला येणार आहेत। 11:30 वाजता माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे पालकमंत्री यांच्या हस्ते या महायज्ञाची महाआरती होणार आहे आणि त्यानंतर या महायज्ञाची सांगता होणार आहे। जवळपास 10,000 लोक या ठिकाणी उपस्थित राहतील। महाआरतीनंतर लगेच महाप्रसाद करून या महायज्ञाचं सांगता या ठिकाणी होणार आहे। देवेंद्रजींना दीर्घायुष्य लाभो, त्याचप्रमाणे देवेंद्रजींच्या हस्ते या महाराष्ट्रातील 15 करोड जनतेची सेवा अजून जास्त प्रगतीने हो, या पद्धतीकरता या पद्धतीने आव्हान आम्ही लक्ष्मी नृसिंहच्या चरणी आम्ही करणार आहोत। काम हमेशा चलते रहता है और ज़्यादा काम के इफ़ेक्ट्स भी, इसीलिए मेरे साथ हमेशा रहता है विठोबा का स्टे एक्टिव पेन रिलीफ ऑयल, जो दे दर्द से छुटकारा तुरंत।